नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया चटपटीत असे सुरणाचे काप। त्यासाठी बघा, मी सुरण आणून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे। त्याच्यावरती माती जास्त असते म्हणून काय करायचं, चांगलं चुळून धुवायचं आणि त्याच्या बाजूचं सगळं सुरीन असं काढून घ्यायचं। तर अशा पद्धतीत बघा मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे करू शकता। हे बघा अशा आकारामध्ये, आणि हे पाण्यातच ठेवलेत बघा मी। आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, मी अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे आणि त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आणि एक 5 मिनटं फक्त ह्यातच ठेवायचे, तर जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत आपल्याला। आता हे काय करते, स्वच्छ धुते आणि आपण हे नितळून घेऊया। स्वच्छ धुवून घेतल्यात बघा आणि पूर्णपणे नितळून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, कोकमचा आगळ मी टाकणार आहे थोडासा, छोटा अर्धा चमचा। ह्याच्यामध्ये मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, म्हणजे छोटा अर्धा चमचा, कारण की तुमचे जेवढे असतील ना काप त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मसाला टाकू शकता। जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा, आणि आपण ह्याला मीठ लावून ठेवलं होतं तर एकदम थोडंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायची गरज नाही आहे ह्याला। आता त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, मोठ्या आकाराच्या। छोट्या आकार असल्या तर 5-6 घातल्या तरी चालतील। 1 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये एकदम थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, देठासकट छोटे छोटे देठं घेतलेलं। तर हे लावून घेऊया। तुमच्याकडे जर पेस्ट जर असेल ना तर ती जरी टाकली तरी चालेल बघा। हे अशा पद्धतीत आहे। आता हे चांगलं लावून घ्यायचं सगळ्या कापांना, मस्त असे बघा लावून घेतलेले आहे। आता आपण एक साईडला ठेवून घेऊया, कारण ह्याच्यामध्ये आपण कोकम आगळ टाकलेलं आहे, किंवा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोकम भिजवून त्याचं पाणी पण टाकू शकता, किंवा जर कोकम नसेल टाकायचं तर 1 लिंबाचा रस तुम्ही टाकू शकता। हे साईडला ठेवून घेऊया आपण। आता बघा ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये मी साहित्य काय काय घेतले बघा। बारीक 0 नंबरचा रवा घेतलेला आहे 3 चमचे, 2 चमचे घेतलेला आहे ही तांदळाचं पीठ, छोटा 1 चमचा घेतलेला आहे मिरची पावडर, आणि ह्याच्यामध्ये थोडंसंच मीठ घेतलेलं आहे, जास्त मीठ नाही घेतलेलं। तुम्हाला पाहिजे तर छोटा अर्धा चमचासा आमचूर पावडर पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, कारण की आपण आगळ वापरलेला आहे। कापांना आपण एक अर्धा लिंबाचा रससुद्धा पहिला लावून पाण्यामध्ये ठेवला होता, तर तसं पण तुम्ही करू शकता बरं का, कारण की छान लागतात ते। मस्त असं मिक्स केलेलं आहे बघा, अशा पद्धतीत चांगलं मिक्स झालेलं आहे। असं चांगलं दाबून दाबून चांगलं मिक्स करायचं, म्हणजे सगळं पिठाला वगैरे आपलं चांगलं मिक्स होतं ना। आता बनवायला घेऊया। आता बघा अशा पद्धतीमध्ये हे कापं उचलून घ्यायचे आणि ना चांगलं दाबून दाबून असं लावून घ्यायचं दोन्ही साईडून पण, आणि झाडून पण घ्यायचं बरं का, असं कोपऱ्यांना वगैरे। ते हे थोडे मोठे मोठेच केलेले आहेत बघा। हे अशा पद्धतीने असे झाडून एका साईडला असे करून ठेवायचे। मस्त असं बघा मी लावून घेतलेलं आहे आणि असं झाडून पण घेतलेलं आहे। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि हे तेल ना गरम होऊन द्यायचं। तेल चांगलं कडक गरम झालं होतं बघा ना, असं मी पसरून घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मीडियम, आणि बघा अशा पद्धतीनं काप असे सोडून घ्यायचे, पातळ जाड आपल्या आवडीप्रमाणे करायचे बघा। असे ठेवून घ्यायचे, जागा बघून आपण कसे ठेवू शकतो असं ठेवून घ्यायचे असे, मस्त होतं। तर मी एवढेच ठेवून घेते, कारण हे एवढेच बसतात ते। आणि एकदम आता गॅस काय करायचं की आपला पॅन गरम झाला होता, नंतर आपण तेल टाकलेलं आहे, आणि तेल गरम झाल्यावर आपण हे ठेवलं होतं मीडियम गॅसवर। आता हे मी काय करणार आहे, मी बारीक गॅस करणार आहे। हा मोठा बर्नेलचा आहे, जर तुम्ही छोट्या जाव करत असाल तर मीडियमच ठेवायचा। आणि हे काय करायचं 2 ते 3 मिनटं ठेवायचं, नंतर पलटी करायची। लगेच घाई करायची नाही, लगेच हलवी करायची नाही आहे। खूप जण बघा मी नॉनस्टिकच्या तव्यामध्ये वगैरे असे भाजते ना, तर ते म्हणतात असं दुसऱ्या तव्यामध्ये करून दाखवा। तर बघा आता खूप रेसिपी मी ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। करताना फक्त थोडंसं घाई गडबडीत जर केलं का नाही की मग आपल्याकडून तसं होतं। मग अशा पद्धतीत जर केलं का नाही शांततेत एकदम, तर मग मस्त भाजले। तुम्ही लोखंडाच्या तव्यावर सुद्धा भाजतात एकदम, ते छान होतात। मग आता आपण हे असे भाजून घेऊया। 2 मिनटं झालेत बघा, आपण ह्यांना पलटी करून घेऊया। तर अशा पद्धतीत बघा घ्यायचं उचलून आणि पलटी करायची, कडक होतात बघा एकदम कुरकुरीत। आणि तुम्हाला पाहिजे तर आता ह्याच्यामध्ये कशी मी काश्मीरी मिरची पावडर बघा जर आपण टाकलेली नाही, मिरची पावडर तसं जर टाकलं तर अजून कलर बिलर एकदा छान येतो, आणि काप बी छान लागतात चवीला। जरूर करून खात जावा। तुम्हाला कुणाला ह्याची भजीची रेसिपी जर पाहिजे असली ना तर मला जरूर कमेंट करा बरं का। आमच्यात हप्त्यातनं 2 वेळा त्याची भजी बनतात ह्या कापांची। अशा पद्धती आता 2 ते 3 मिनटं ठेवायचं बारीक गॅसवरच, कारण की हा पॅन एकदम जाड असल्यामुळं कडक गरम होतं। जर तुमचं असं जर गरम होत नसेल ना जास्त, तर मग तुम्ही मीडियम गॅसवर जरी केलं तरी पण चालू शकतं। 2 मिनटं होऊन गेलेत बघा। आता आपण पलटी करून बघूया खालची साईड भाजली का बघा, किती मस्त अशी भाजलेली आहे। आता हे सगळे आपण एक एक पलटी करून ठेवायचं। तुम्हाला मी सांगते ह्याला काय करायचं माहिती आहे का, पॅनमध्येच ठेवायचं, गॅस बंद करायचा। ते झालं आहे ना आपलं भाजून, चांगलं कडक भाजलेत बघा आणि क्रिस्पी एकदम।
मस्त लागतात अशा पद्धतीत. बंद करायचा गॅस आणि ह्याच्यातच ठेवायचे. आपला तवा कसा असा पॅन कसा गरम आहे ना, बंद करून आपल्याला थोड्या थोड्या वेळानं असं हातानं फक्त असं हलवत राहायचं. अजून कडक कुरकुरीत होतात बघा, मस्त लागतात. आणि जरूर करा एकदा बरं का. जर तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून सांगा. बघ किती मस्त भाजले गेलेले एकसारखे एकदम कडक असे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.